नाशिकच्या गंगापूर रोड परिसरात सुरू असलेल्या वृक्षतोडी विरोधात वृक्षप्रेमींनी आंदोलन छेडलंय। वृक्षप्रेमी झाडाखाली आंदोलन करत असतानाच प्रशासनाकडून झाडावर चढून ते तोडण्याचं काम सुरू असल्यानं आंदोलनकर्ते आक्रमक झाले। वृक्षतोड थांबवण्यासाठी मोठ्या संख्येनं वृक्षप्रेमी एकवटलेत। पोलीस प्रशासन त्यांना हटवण्याचा प्रयत्न करत होते, मात्र झाड तोडू देणार नाही या भूमिकेवर ठाम असलेल्या वृक्षप्रेमी आणि पोलिसांमध्ये शाब्दिक वादही पाहायला मिळतो। अमरावती येथील वलगाव प्राथमिक आरोग्य केंद्रातील आशा स्वयंसेविका भरती प्रक्रियेत मोठ्या प्रमाणात गैरप्रकार झाल्याचा आरोप करत स्थानिक रहिवासी सूरज हजारे यांनी कुटुंबासह जिल्हा परिषद कार्यालयासमोर लहान मुलांना सोबत घेऊन बेमुदत उपोषण सुरू केलंय। हजारे यांनी आरोप केलाय की या भरती प्रक्रियेत वैद्यकीय अधिकारी आणि गटप्रवर्तक यांनी संगनमताने भ्रष्टाचार केलाय। पात्र उमेदवारांना डावलून अपात्रांना संधी देण्यात आल्याचं त्यांनी म्हटलेलं आहे। या प्रकरणाची सखोल चौकशी करून संबंधित अधिकाऱ्यांना तात्काळ निलंबित करावं अशी त्यांची मागणी आहे। विशेष म्हणजे हजारे हे आपल्या कुटुंबियासह आणि लहान मुलांना सोबत घेऊन हे आंदोलन करत असल्यानं या उपोषणाकडे नागरिकांचं लक्ष वेधलं जातंय। दरम्यान प्रशासनाकडून अद्याप कोणतीही ठोस कारवाई करण्यात आलेली नाही असं देखील समजतंय। सूरज हजारे, आम्ही वलगाव येथील रहिवासी असून आम्ही आशा स्वयंसेविका या पदाच्या भरतीमध्ये झालेल्या घोटाळ्या प्रकरणी CO मॅडम तसेच वैद्यकीय अधिकाऱ्यांना माहिती दिल्या असता त्यांनी तिथे आम्हाला हेतुपरस्पर आमचे नावं असून सुद्धा आम्हाला तिथे आमचे नावं अंतिम यादीमध्ये न लावता त्यांनी नवीन भरती घेऊन पुन्हा त्यांच्या म्हणण्याप्रमाणे त्यांना जे सदस्य पाहिजे होते ते सदस्य त्यांनी घेऊन आमचे नावं हेतुपरस्पर कट करून केले आहेत। त्याच्यामुळे आम्ही इथे उपोषणाकरिता बसलो आहे। आम्हाला तो न्याय मिळवून द्यावे हीच आमची मागणी आहे। आमची हेच मागणी आहे की आम्हाला योग्य तो न्याय द्यावा। आम्हाला अधिकाऱ्यांकडून जे गैरवर्तन झाले आहे, वलगाव प्राथमिक आरोग्य केंद्रामध्ये जे अधिकाऱ्यांनी मनमानी करून त्यांची पदे भरली आहेत ती आम्हाला पूर्णपणे मान्य नाही आहेत, तर त्यांनी ट्रान्सपरन्सी ठेवून पुन्हा भरती प्रक्रिया घ्यावी हेच आमचे म्हणणे आहे। म्हणजे छोटे छोटे लेकरं हे इथे घेऊन एवढ्या उन्हात एवढ्या याच्यात बसलो आहे, याच्यासाठी बसलो आहे की आम्हाला न्याय मिळावा आणि आम्हाला योग्य तो न्याय आम्ही अधिकाऱ्यामार्फत आम्हाला मिळावा हीच आमची अपेक्षा आहे। त्याच्यामुळे आम्ही आमचे लहान लेकरं घेऊन बसलो आहे।